नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 19 ची लढत संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली होती। ही लढाई केवळ सत्तेसाठी नव्हती, तर ती राजकीय अस्तित्वाची आणि वर्चस्वाची होती। या प्रतिष्ठेच्या लढाईत भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, शैला पाटील आणि शिल्पा ठाकूर यांनी सर्व राजकीय समीकरणं आणि अंदाज धुळीस मिळवत जायंट किलर्स म्हणून आपली मोहोर उमटवली। प्रस्थापित आणि मातब्बर विरोधकांचा दारुण पराभव करत या चौघांनी भाजपच्या विजयाचा झेंडा सानपाड्यात दिमाखाने फडकवला। या ऐतिहासिक विजयाचे रणनीतिकार ठरले ते राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांचे खंबीर शिलेदार, माजी विरोधी पक्ष नेते व प्रभाग क्रमांक 18 चे नवनिर्वाचित भाजपचे नगरसेवक दशरथ भगत। प्रभाग 19 मधील सानपाडा रेल्वे स्थानक परिसर, सेक्टर 30 आणि सानपाडा पाम बीच या भागातील सुमारे 4000 मतदारांपर्यंत पोहोचणे हे 4 उमेदवारांसाठी जिकिरीचे होते। मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार दशरथ भगत यांनी या आव्हानाचं संधीत रूपांतर केलं। आपल्या प्रभावी बालेकिल्ल्यात दशरथ भगत यांनी स्वतःच्या निवडणुकीच्या धावपळीतही या उमेदवारांसाठी वैयक्तिक लक्ष घालून भक्कम मोर्चे बांधणी केली। मतदारांशी थेट संवाद साधून त्यांनी प्रभाग क्रमांक 19च्या भाजप उमेदवारांसाठी एक संधी विकासाला, एक संधी भाजपला असं भावनिक आवाहन केले। दशरथ भगत यांच्या शब्दावर आणि नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास अखेर निर्णायक ठरला। त्यामुळे प्रस्थापित विरोधकांना चारी मुंड्या चित करत भाजपने सानपाड्यात जोरदार मुसंडी मारली आहे। या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या दशरथ भगत यांच्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित उमेदवारांनी त्यांचे विशेष आभार मानले। सेक्टर 30 में जो पहला भगत साहब ने जो काम किया था, प्रभाग क्रमांक 19 में वो सेक्टर आने के बाद हम लोग तो नए थे, लेकिन भगत साहब ने जो वहाँ पे काम किया था, प्रयास किया था, लोगों में मिलजुल कर रहने का उनका जो अंदाज़ा था, वो अंदाज़ा हम चारों कैंडिडेट के लिए बहुत अच्छा रहा और वहाँ से बहुत अच्छी तरह से हमें वोटिंग मिला। उसके पीछे दशरथ जी भगत साहब का बहुत बड़ा योगदान है। सेक्टर 30 आणि सेक्टर 18 मध्ये नक्कीच आमची अजिबातच ओळख नव्हती। तिथे आम्हाला फक्त आणि फक्त सहकार्य मिळाले आमचे नाना दशरथजी भगत नाना यांच्याच सहकार्याने, कारण आमचा पक्ष एक आहे। त्याच्यामुळे त्यांनी आमच्या वतीने त्यांचे जे वोटर्स आहेत, जे त्यांना खूप मानतात, खूप प्रमाणामध्ये मानतात, त्या सगळ्या वोटर्सना विनंती करून त्यांनी आमच्याबद्दल एक त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण केली की जसं मी या प्रभागासाठी आहे, तसंच नवखे जे नवीन 4 उमेदवार जे आहेत निवडून दिलेले, ते सुद्धा तितक्याच मेहनतीने या ठिकाणी कामं करतील आणि या विश्वासानेच आम्हाला तिथून देखील खूप सारी मतं मिळाली आहे। मी मनापासून आभार मानते आमच्या नानांचे की त्यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवून त्यांच्या वोटर्स सोबत जी एक मीटिंग लावली किंवा त्यांना सांगण्यात आलं की मी जशी या ठिकाणी कामं करतोय तशीच कामं पुढे तुमच्यासोबत ही 4ही लोक मदतीने करतील किंवा मदत करतील, तर त्याच्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार मानते। मेन आमचे दशरथ भगतजी नाना आमचे यांचंसुद्धा आम्हाला खूप छान लागलं, कारण सेक्टर 30 मध्ये आमची एवढी ओळख नाही होती, तर बाकी प्रभागामध्ये तरी आमच्या सानपाड्यामध्ये आम्ही ओळखून आहोत, पण सेक्टर 30 म्हणा, सेक्टर 18 म्हणा, तिकडे आमचं एवढा ओळख नव्हता। तर नानाने आम्हाला आय थिंक मला वाटते एक 2-3 दिवस अगोदरच भेट घेतली आमची, त्याच्यामध्ये आमचे सर्व घरातले लोक म्हणजे त्याच्या सहभागी होऊन तिकडे म्हणजे पूर्ण बूथवर बसून वगैरे, आणि नानाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तिकडचं वातावरण नानाबद्दल भरपूर पॉझिटिव्ह आहे। त्या नानाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी बघूनच आणि त्यांनी मग आम्हाला म्हणजे तेवढी म्हणजे विश्वास दाखवला आणि आम्हाला भरघोष मतं तिकडून दिला। सेक्टर 30 और सानपाड़ा पाम बीच का कुछ ऐसा एरिया था जिसमें से सेक्टर 30 कटा हुआ था, उसमें ऑलरेडी लोगों को पिछले 20 साल से दशरथ भगत साहब के माध्यम से जो सुविधा मिली थी, उनको जो एक मतदाताओं को जो अपनी बात रखने का मौका दिया था, उसके बदौलत उन्होंने यहाँ पे 19 नंबर में भी भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट को वोटिंग करके उनको नया मौका देने का कोशिश की। ये जो वोटिंग सेंटर है, इसमें नाम कुछ इधर के उधर हो गए थे। पैनल नंबर 18 के कुछ नाम जो पैनल नंबर 19 में चले गए थे, तो वहाँ पे ऑलरेडी बीजेपी का प्रचार हुआ था, इसकी वजह से ये रिजल्ट यहाँ पे देखने के लिए मिल रहा है। चॅलेंजिंग नव्हतंच तसं बघायला गेलं तर, कारण की नानांचं कामच होतं आणि नानांनी कन्व्हिन्स केलं आहे की आपलेच उमेदवार आहेत ते आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या। नानांच्या शब्दावर विश्वास ठेवून आज मतदारांनी
त्यांना सहाय्य केलेलं आहे. नानांचं कार्य आहे त्यामुळे चांगल्याच प्रकारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मदत झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे भरघोष मतांनी त्यांचा विजय झाला.